शिकतो बावळट सारखं आपल्या लोकांनी म्हणा हे चालत असतं कधी. भाऊ जे पियारलं ते उगवणार. ज्या गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच पदार्थ बाळाला जास्त आवडतो. काही पोरांना भात लय आवडतो त्याच्याही भात खाते. काही पोरांना नुसता रस्सा आवडतो रस्सा, कारण त्याच्या एकही म्हसोबाची जत्रा सोडित नाही. लिंबू पिळून रस्सा आणते, क्वालिटी तशीच आहे. कोणी उठायचं काही करायचं माहिती म्हणून महिला मंडळ उदाहरण सांगतो. तुमच्या पाठी तुमच्यातलं तुमचंच उदाहरण आहे. वृंदा ही पतिव्रता होती. वृंदा तिचा नवरा जालिंदर होता, तो मरत नव्हता म्हणून देवाने तिच्या अंगाला स्पर्श केला. आणि तिनं म्हणजे त्याने काय केलं देवाने तर यदा यदा या धर्मश राक्षस मारणं. तिनं सांगितलं देवाला माझा नवरा मारून मला विधवा करण्यात तुला काय मजा वाटली. देव घाबरले, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग देवाने सांगितलं तू तुळशी म्हणून राहशील आणि तुझं माझं लग्न होईल, तुळशीचं लग्न होईल. तिने सांगितलं नुसत्या लग्नाचं काय करतो, ऐक देवा तू माझा नवरा विधवा मला विधवा कर बायको करीत रामाला गणगणा हिंडावं लागलं. ही अशुभ वेळचा कार्यक्रम आहे. कोणी उठायचं हे चालतं कधी. चॅनल पाहून देवराई मालिका पाहून पोरं चांगलेच असते. सैराट पाहिला सैराट आणि पोर कीर्तनकार झाला असं घडलं का कधी. सैराट सैराट पाहिल्यावर पोर असंच निघणार कभी कभी तसंच निघणार होते. हो आणि त्याची उत्तर ऐका लय मार्मिक आहे. उत्तर ऐका पुढे झाला. स्त्रीला दिवस गेले आता जन्मच करून दाखवतो तुम्हाला. माहिती डोक्यातला खोराकच मिळेल. बाल तयारच करून दाखवतो. कीर्तनात लवकर पोर होत्या. लय बारीक आहे लिहूनच घ्या. तुम्हाला सापडायला तकलीफ होईल वाचायला लय. स्त्री पुरुष संघ झाला. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. नीट आहे का बरं का. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो ना तर काही असो लिंगच नाही तर काय वांग करीन. हा किती महिना लागला आता. चला गड्यांना चौथा लागला गेली. पहिल्या महिन्यात डोकं येतं. लय बारीक आहे का. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाड. पाचव्या महिन्यामध्ये स्किन येते. स्किन म्हणजे चमडं. आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो. ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलं हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात द्या पंपावी विसरून या. मी एखादी बाई म्हणून याला काही पुरावा आहे का. घ्या पुरावे लिहून. ओव्यांप्रमाणे पुरावे मायाकून पाठ पर्यंत घ्यायचे. आईसाहेबांना डोळे लागले. आईसाहेबांना राजे शिवाजी पोटात होते आणि सगळ्या महिलांनी आईसाहेबांना विचारलं तुम्हाला डोळे लागले. आईसाहेब लाजल्या. गालावर खड्डा पडला. लाजले आईसाहेब. आईसाहेब लाजले आणि गालावर खड्डा पडला. तेवढ्यात राजे शहाजी आले आणि राजे शहाजीने विचारलं डोळे लागले तुम्हाला ऐकलंय आम्ही. डोळे ती भाषा काय अशी डोळे लागले तुला ऐकलं. खानदान भाषा होती महाराज. ती काय अशी पागल भाषा होती का. डोळे लागले तुम्हाला ऐकलंय आम्ही. आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं मला लागलेले डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली सोडा लगाम. काढा तलवार. राजे शहाजी खाली उतरले. आईसाहेब घोड्यावर बसल्या. मेहनती तलवार उपासली आणि आईसाहेबांनी सांगितलं राजा हुकुमशाही संपणार, जुलूमशाही संपणार आणि राजे छत्रपती जन्माला येणार. तेव्हा आईसाहेबांनी रामायण महाभारत वाचलं होतं. एखादी कीर्तनात बसलेली बाई म्हणाली ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही तर तिच्यासाठी दुसरं उदाहरण. अभिमन्यू चक्रात घुसायचं कसं हे आईच्या उदरात शिकला. एखादी बाई म्हणली मला हेही पटलं नाही तर तिसरं उदाहरण. जगाच्या इतिहासातला पहिला भक्त आहे ध्रुवबाग का ज्यानं 5.5 महिन्यात देव मिळवला. हेही जर पटलं नाही
तर प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्र म्हणतात, रामचंद्रजी आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक इच्छा आहे माझी का तुम्ही माझ्या आईला दर्शन द्यावा, म्हणजे अंजनी मातेला. कोण म्हणतंय? हनुमंतराय. फक्त रामाचं दर्शन कोणाला घडावा? अंजनी माता समोरून आल्या. प्रभू रामचंद्र, आईसाहेब सीताबाई उभा राहिल्या आणि अंजनी माता रामाच्या पायाला खाली पाया पडायला वाकल्या. त्यावेळेस रामांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. रडली अंजनी माता. माझ्या मुलाचा पराक्रम काय आहे का? प्रभा जगाचा बाप माझ्या मुलाचं कौतुक करतोय. आणि सीतामाई म्हटल्या, मला रावणाने कुठं लपून ठेवलं हे जर पहिलं कळलं असेल कोणाला तर हनुमंतरायाला. अंजनी माता ढसढसा रडल्या, पण रामाच्या मुखातला शब्द गेला. लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला, तेव्हा मला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सगळ्यांना प्रश्न पडला, अंजनी मातेनं हनुमंताला का मारलं? अंजनी मातेनं हनुमंत समोर स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली. माहिती म्हणलं, आणि दगडावर उडवली आणि अंजनी मातेनं हनुमंत दगडावर धार उडाली आईचं दूध अंजनी मातेचं, तर दगडाला चीर पडली. अंजनी मातेनं सांगितलं, हनुमंत मी तुला का मारलं? ऐक, माझ्या दुधाची ताकद जर दगडाचा तुकडा करण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही, म्हणून तुझ्या कानपट्टीत. आणि घ्या लिहून 18चा 18 अध्याय. एका मिनिटात, एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन की तू कोणते फास्ट मध्ये, बरं का, फास्ट मध्ये. ब्रह्म एक, डोक्यातून जाईल तुमच्या. पहा, ब्रह्म एक माया दोन, ब्रह्म एक माया दोन, गुण 3 वेद 4 भूतबा शास्त्रता पुऱ्या 7 वसवाट भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शस्त्राची कारण 18 पुराणे हरिशी गाती आणि 18 त्यातली 1800 नंबरची ओवी येणे वरी ज्ञानदेव सुखे. हा झाला, संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा, कळलंच कुठं काय? 2च ध्यानात राहिले नाही, 18. ऐका परत 18चे 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक, ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुऱ्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शाही शास्त्री 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या. भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी, दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा. दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा? तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA आहे, आपण BSc आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे? त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे? पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका. रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, मित्र 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण? आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी? मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी? भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी? नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं.
तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण, एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000 रावणाच्या घरात माणसं होती. 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल? हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या. 1,00,000 पोरं होते. 1,80,000. 1,25,000 नातू. 3,05,000 आणि 1,25,000 पंतू. 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाढ भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडे काय 1 दोंड्याची आणि 1 मांडव परतनीची काय. जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली. मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली. मग यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं, बंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला? 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती. नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे? इंद्रजित. आपल्याकडे शेंबड क्वार्टर पेत आहे 9वीच. असं एवढे क्वार्टर आणते. क्वार्टर असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं शिका मी, तुझं शिका मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय अर्थ नाही. इंद्रजित होता. 14 वेळा इंद्र धरून आणला होता. 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा. धरून आणला. ऐका नीट आता. इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हानीत होता. आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला. लक्ष्मणाला त्याने सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला, पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट. ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासला गालस लावायचा आणि डाळी खाली टारफाल बाहेर. अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका. जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि अशी तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा. इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही. हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला. इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज. ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला. महिला मंडळ बारीक आहे का. आणि ताडकन अंगणात येऊन पडला नवऱ्याचा हात. रावणाची सून. रावण तिकडे लागते तू. रावणाची सून
रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट. ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी? एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात? माहेरचेच होते तिच्या. तिथून कुठं लांबची नव्हती, टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डिरिंग केली कोणी? तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का? मग का दारू पाहिजे त्याला आल्या. नवरा उभा आहे दडदडीत आणि बाई म्हणते काय लागत आहे? काय माणसं आहे महाराज. आपली बायको आपल्याला विचारी ती चहा जेवण झाले पाणी देऊ का? किती हलकट निवड आहे आपली. पहा ना तुमची बिन माझी. काय करावं महाराज एवढी उशीर. एवढी हुशार एवढी हुशार बायको होती महाराज. तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला. माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा? ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बुवा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली? ती म्हणली मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टीत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी इडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला? तुला कळत कसं नाही? तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लई नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील? रावण म्हणला हे मूर्खाओ. नीट वाक्य ऐका. रावण म्हणला हे मूर्खाओ ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा. शत्रू तसा मोठा असावा. आपले थोरल्याने गाडी गिळते धाकट्या म्हणला लुटलो बा काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसना मारून दे जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल. अरे गप ना पण तू. एखाद्यानं घेतलंच नाही लफडा. अरे पण तू गप ना. डोकाला अहो महाराज दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वानपणा असेल? अहो जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती? रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती. एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे? मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्यांना. हो मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला मला सवती किती? फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज ती. काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा